आज आहे अक्षय तृतीया. तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. असं काही लवकर उठले, पहिल्यांदा स्वतःचं आवरलं आणि त्यानंतर इथे मी शेगडीची पूजा करायला घेतली. कारण तुम्हाला तर माहिती आहे, अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी शेगडीची पूजा केली म्हणजे अन्नपूर्णा मातेची पूजा केल्यासारखं होतं. आपल्या घरात कधीही अन्नाचा तुटवडा पडू नये, अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न राहावी, आपल्या घरातील प्रत्येकाचं पोट भरावं, पोटभर त्यांना जेवण मिळावं म्हणून अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्यासाठी ही शेगडीची पूजा केली जाते. आणि ती मी सगळ्यात पहिल्यांदा करून घेतली आणि त्यानंतर इथे मी स्वयंपाक करायला घेतला. कारण आज ना पोळ्यांचा स्वयंपाक करायचा होता. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आखिती पूजली जाते आणि आपल्या जे काही घरातील पित्र असतात ना त्यांना जेवू घातलं जातं. म्हणून मग मी इथे पहिल्यांदा पुरणाची डाळ शिजायला ठेवली आणि त्यानंतर कणिक मळून घेतली. आता इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला होता. असं मिक्स करून हे पीठ मळलं होतं. आता हे पीठ कसं मळायचं तर थोडं थोडं पाणी घालून ना घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आणि त्यानंतर ही कणिक ना तिंबवण्यासाठी थोडंसं पाणी पातेल्यात घेऊन त्यामध्ये भिजत घालून द्यायची आणि त्यानंतर ना बाकीचा सगळा स्वयंपाक करून घ्यायचा. सुरुवातीला कणिक मळायची डाळ शिजायला घालून आणि त्यानंतर सगळा स्वयंपाक करून घ्यायचा आणि मग ही कणिक ना तिंबवायला घ्यायची. मग मी येते ना पहिल्यांदा डाळ माझी व्यवस्थित शिजली होती. मग डाळ काढून येळवणी बाजूला करून घेतलं आणि डाळ शिजायला पूर्णसाठी शिजायला म्हणजे डाळीला चटका द्यायला घेतला. डाळीला चटका दिला आणि त्यानंतर इथे मी कुरवडी भजी वगैरे तळून घेतली व्यवस्थित. आता भजी बघा मी मस्त अशी खरपूस रंगावर होईपर्यंत तळल्या. त्यानंतर इथे मी वाटणसुद्धा काढून घेतलं होतं. ते वाटण वगैरे वाटून घेतलं आणि त्या आमटीला फोडणी दिली. आता आमटीला फोडणी द्यायच्या अगोदर ना मी इथे मेथीची भाजी होती माझ्याकडे जास्त, मग मी ती भाजीसुद्धा बनवली. पालेभाज्या खाल्लेल्या शरीरासाठी चांगल्या असतात. आणि हो आजच्या दिवशी ना आमरस बनवला जातो, पण मला काय आमरस बनवता नाही आला. मग मी इथे आमटीला फोडणी दिली आणि मग मस्त अशी आमटी माझी तयार झाली होती. आणि त्यानंतर इथे जे काही पुरण मी वाटून घेतलं होतं ना त्या पुरणामध्ये वरून मी वेलची पावडर आणि जायफळ आणि सुंठ पावडर घातली होती. आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे पीठ आपण तेल लावून लावून थोडंसं तिंबवून घ्यायचं आणि ते पोळ्या लाटून घ्यायच्या. आणि माझ्या ना आजच्या पोळ्या ना खरंच खूप छान झाल्या होत्या. जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा मला अजिबात पोळ्या करता येत नव्हत्या. त्यावेळेस ना आई पोळ्या वगैरे करून जायच्या आणि बाकीचा स्वयंपाक मी करायचा. पण आता ना त्यांनी मला हळूहळू करायला शिकवलं. आणि असं म्हणतात की माणूस हळूहळू करायला लागलं ना की त्याला प्रत्येक गोष्ट जमती. आणि माझ्या आजच्या पोळ्या ना खूप मऊ आणि व्यवस्थित अशा टम्म फुगल्या होत्या. नंतर नैवेद्य काढला. आई सकाळी कामावर जाताना आखिती पूजून गेल्या होत्या तर त्या आखितीला मी नैवेद्य दाखवला. त्यानंतर गाईला घास दिला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं. आई फक्त कामावर गेल्या होत्या कारण त्यांना सुट्टी नव्हती. असा आमचा आजचा दिवस गेला. तुमचा कसा गेला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. बाय.